मुंबईमध्ये एक अशी घटना घडते जी ना हिंदी मीडियाच्या चॅनल्सला चर्चेसाठी महत्वाची वाटते ना प्राईम टाइम डिबेट्सचा विषय बनते. कारण एकच, मराठी माणसाची किंमत आज शून्यावर आहे. याचं मूळ कारण मी व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगेन. आपण ज्यांना आमदार खासदार म्हणून निवडून देतो ते मतांसाठी आमच्या दारात येतात, पण अशा वेळी अपमानास्पद घटनांवर मूग गिळून बसतात. यावर एकच पक्ष पुढे येतो, ज्याचा ना एकही आमदार आहे ना खासदार आहे, पण तो मराठी माणसासाठी एक भूमिका घेतो, ती म्हणजे मनसे. बाकी पक्ष काय करत आहेत याचा खरंच त्यांनी विचार करावा. मुंबईत सुशील रहेजा नावाच्या बिल्डरने त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणाला शिव्यागाळ केला आणि त्याच वेळी त्यांनी एक गोष्ट बोलली की तुम घाटी लोक कभी सुधरेगा नाही, असं म्हणत त्याचा अपमान करण्यात आला. घाटी लोक हा शब्द मुळात घाट डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला जात असला तरी आजच्या वापरात तो स्पष्टपणे हिनकस आणि कमी लेखणारा ठरतो. हेच आपलं दुर्दैव आहे. कमाल आहे ना, ज्या सह्याद्रीच्या घाट डोंगरातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं, त्याच घाटांमधून आलेल्या प्रजेला आज कमी लेखलं जातं. आणि ह्यावर सत्तेत बसलेले मुख्यमंत्री किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचे उपमुख्यमंत्री कोणाचेही तोंडून एकही शब्द निघत नाही. मग प्रश्न उभा राहतोच की आता मराठी ही आपली ओळख लपवण्यातच आपला फायदा आहे का, आणि तेही महाराष्ट्रात राहून. आणि मराठी माणसाची किंमत ही शून्य ह्यामुळे झाली की तुम्ही आजही जातीत विभागले गेलेले आहात. विचार करा ना, म्हणजे आपण कुठलीही जयंती असली की ती त्यांची जयंती ही आमची जयंती. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांना वाटून घेतलं हो. टिळक ब्राह्मणांचे, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्माचे, मग छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मांचे, हे आपण वाटून घेतलं. पण हे कधी आपण विचार केला नाही की ह्या महापुरुषांचे खरंच विचार काय असतील. आपण कधीच याबद्दल विचारच केला नाही. आपण नुसतं एकमेकांना डिवचत राहिलो, एकमेकांना खाली ओढत राहिलो आणि आज हे आपल्याला भोगावं लागतंय. जर ह्या मुद्द्यावर तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.